सर्वपक्षीय नेत्यांच्या विरोधामुळे तळोजा MIDC मधील अतिक्रमण विरोधी कारवाई स्थगित करण्यात आली आहे। मंगळवारी सकाळी ही कारवाई होणार म्हणून सर्वपक्षीय नेत्यांसह शेकडो नागरिक संतप्त झाले व ते रस्त्यावर उतरले होते। शेवटी स्थानिकांचा हा विरोध पाहून अतिक्रमण विरोधी कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक वाढीपोटी म्हणा गरजेपोटी म्हणा बांधकामं केलेली आहेत। त्या प्रकल्पग्रस्तांवर प्रत्येक विभाग सातत्यानं कारवाई करण्याचं या ठिकाणी मानस मनात धरून असतो। प्रकल्पग्रस्तांची जी एकंदर आजची परिस्थिती आहे, MIDC असेल सिडको असेल, शासनानं जी आश्वासनं दिलेली होती त्याच्यातली अगदी 2-5% ही पूर्ण न झाल्यानं नोकऱ्या असतील, अन्य उद्योग असतील किंवा व्यवसाय असतील, याच्यामध्ये ज्या पद्धतीचं स्थान प्रकल्पग्रस्तांना मिळायला हवं होतं तो न मिळाल्यानं प्रकल्पग्रस्त या ठिकाणी छोटा मोठा धंदा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतायत आणि नेमका MIDC असेल किंवा सिडको असेल यांची नजर प्रकल्पग्रस्त किंवा स्थानिक मंडळी जे व्यवसाय करतात त्या व्यवसायावरच सातत्यानं पडत असते। आजही तशाच पद्धतीचा प्रयत्न MIDCच्या माध्यमातून झालेला आहे। या ठिकाणी आपण बघताय की अतिशय द्वेषानं सारे प्रकल्पग्रस्त स्थानिक मंडळी आपापले पक्षभेद विसरून या कारवाईच्या विरोधात एकवटलेल्या आहेत आणि हे जी प्रकल्पग्रस्तांची स्थानिकांची वज्रमुठ आहे त्या वज्रमुठीच्या पुढे शासकीय यंत्रणांना झुकावं लागलेलं आहे। ज्यावेळेस प्रकल्पग्रस्त किंवा स्थानिक मंडळी समन्वयानं प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याच्या तयारीत आहे, त्याच वेळेस बळाचा वापर करून या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न आज होत होता। पण वेळीच सारेजण या ठिकाणी उपस्थित झाले, जागरूकपणाने एकत्र आले आणि MIDC आणि पोलीस यंत्रणेबरोबर चर्चेनंतर या ठिकाणी 8 दिवसानंतर MIDCच्या माध्यमातून बैठक घेण्याचं नक्की झालेलं आहे। स्थानिकांच्या प्रकल्पग्रस्तांच्या हिताशी तडजोड न करता त्यांच्या हितरक्षणार्थ त्यांच्या रोजीरोटीच्या रक्षणार्थ आम्ही सारी मंडळी अशीच एकत्र येणार आहोत आणि भविष्याच्या काळातही या गोरगरीब जनतेच्या हिताचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी संघर्षाचं पाऊल निश्चितपणानं उचलणार आहोत। शेवटी आज MIDC 1965 साली आली, सिडको 1970 साली आली। अगदी जी आश्वासनं नोकऱ्यांची असतील, व्यवसायाच्या बाबतीत असतील, गावांच्या सुधारणांच्या बाबतीत असतील, विविध शासकीय यंत्रणेने दिलेली होती त्याच्यातले अगदी 2-5% देखील बाबी पूर्ण होताना दिसत नाहीत आणि म्हणून जनतेच्या मनातली ही खतखत, जनतेच्या मनातला हा असंतोष अशा पद्धतीनं तातडीनं एकत्र येऊन या गोष्टीला विरोध करण्यामध्ये होतोय। या साऱ्याची दखल घेऊन निश्चितपणानं भविष्याच्या काळामध्ये स्थानिकांच्या प्रकल्पग्रस्तांच्या नादीनं लागण्याचं धोरण या विविध शासकीय यंत्रणा घेतील अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी एकवटलेल्या साऱ्या सर्वपक्षीय सहकारी श्याम म्हात्रे असतील, अरविंद म्हात्रे असतील, रामदास पाटील असतील, माझे अन्य सारे सहकारी असतील आणि या ठिकाणचा प्रकल्पग्रस्त स्थानिक आणि जी मंडळी या ठिकाणी व्यवसाय करते ती सारी व्यावसायिक असतील, या साऱ्यांना मनापासून धन्यवाद देत असताना त्यांना पुन्हा एकदा आवाहन करेन की शेवटी संघर्षाशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट मिळणार नाही आणि म्हणून आपण सतत सदैव संघर्षासाठी तत्पर असलं पाहिजे। आपल्या हिताचं रक्षण आपण करण्याच्या दृष्टीनं कुणी हाक दिली तर यायला पाहिजे ही जाणीव प्रकल्पग्रस्तांना स्थानिकांना झालेली आहे। निश्चितपणानं उद्याच्या दृष्टीनं प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न चर्चेनं सोडवण्याच्या दृष्टीनं हे वातावरण माझ्या दृष्टीनं तरी सकारात्मक आहे आणि ह्या ताकदीच्या बळावर, ह्या एकजुटीच्या बळावर, ह्या प्रकल्पग्रस्तांच्या आणि स्थानिक व्यावसायिकांच्या साऱ्यांच्या एकीकरणामुळेच हे प्रश्न सुटतील असा विश्वास माझ्यासारख्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या प्रसंगातून व्यक्त करावा असं वाटतं। धन्यवाद। या ठिकाणी इथं जमलेले संतप्त नागरिक आणि सर्वपक्षीय नेते यांच्या दबावामुळे सध्या तरी ही कारवाई थांबलेली आहे। यापुढे नेमका MIDC कुठलं पाऊल उचलेल हे आता पाहण्याची गोष्ट आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट याशिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व, न्यूज तळोजा।